Next article is energy flow in ecosystem. You know, sun is a basic and ultimate source of energy. It is the only source of energy for all types of ecosystems in biosphere, except deep सी हायड्रोथर्मल इकोसिस्टम्स. हे एक्सेप्शन्स आहेत कारण डीप असतात ते. जेवढे सोलार रेडिएशन आपल्या दिशेनं येतात, लेस दॅन 50% एनर्जी is used for photosynthesis, that is a photosynthetically active radiation. या अर्थ वरती फूड बनवायची प्रोसेस ज्यांनी सुरू केली ते पहिले ऑटोट्रॉप म्हणजे किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. त्यांनी सिंपल केमिकलचं ब्रेकडाऊन करून त्यातून मिळणाऱ्या एनर्जी पासून फूड बनवलं. परंतु इफिशियन्सी कमी आहे. नंतर इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये स्पेशल असे ऑर्गॅनिक कंपाऊंड बनले, क्लोरोफिल पिगमेंट्स. त्यांच्यामध्ये सूर्याची एनर्जी घेऊन त्या एनर्जीचा उपयोग करून फूड बनवलं जातं फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये. जेवढी टोटल एनर्जी सूर्याची आपल्या दिशेनं येते त्यापैकी फक्त 2 to 10% एनर्जी इज युज्ड फॉर फोटोसिंथेसिस. प्लांट कॅप्चर ओनली 2 to 10% ऑफ फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन. This energy sustains the entire. एवढी एनर्जी या पृथ्वीवरती जी सजीव सृष्टी आहे, बायोस्फियर आहे, ते सस्टेन करण्यासाठी सफिशियंट आहे. थर्मोडायनॅमिक्सचा सेकंड लॉ काय सांगतो? Energy neither created nor destroyed, only one form of energy is converted into another form. एनर्जी तयारही होत नाही, डिस्ट्रॉय पण होत नाही, नष्ट पण होत नाही. फक्त एका टाईपच्या एनर्जीचं कन्वर्जन दुसऱ्या टाईप मध्ये केलं जातं. पहिले या मध्ये ऑर्गॅनिझम आहेत प्रोड्युसर्स. जे ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड बनवतात आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं पण बनवतात, ते प्रोड्युसर्स आहेत. प्रोड्युसर्स किंवा ऑटोट्रॉप्स म्हणतो आपण त्यांना. They are organisms that synthesize food in terrestrial ecosystem. Major producers are herbaceous and woody plants. जर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम विचारात घेतली तर हर्बॅसियस प्लांट्स आणि ट्रीज हे मेन प्रोड्युसर्स आहेत. ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचा विचार केला तर फायटोप्लॅन्क्टॉन्स, algae and higher plants are producers. Energy trapped by producers is passed on to consumer or the organism dies.
एका ऑर्गॅनिझम कडून दुसऱ्या ऑर्गॅनिझम कडे एनर्जी पास होते, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे होते, तिसऱ्याकडनं चौथ्याकडे होते. इथं एनर्जी एकाकडून एक दुसऱ्याला खातो, दुसऱ्या तिसऱ्याला खातो, तिसरा चौथ्याला खातो. जशी खाणारांची चेन आहे, याचा अर्थ एनर्जी एकाकडून दुसऱ्याकडं, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडं, तिसऱ्याकडून चौथ्याकडं ट्रान्सफर केली जाते. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे. प्रोड्युसरनी फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये फूड बनवलं, सोलार एनर्जी ट्रॅप केली आणि ती फूडच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केली. आणि कंझ्युमर्सना ती एनर्जी मिळणार. आता कंझ्युमर्स मध्ये हर्बिवोरस पहिले, प्रायमरी कंझ्युमर्स जे प्लांटला खाऊन जगणार, प्लांटचे पार्ट्स खाऊन जगतात, त्यांना आपण हर्बिवोर्स किंवा प्रायमरी कंझ्युमर्स म्हणतो. म्हणजे या प्रोड्युसर कडून एनर्जी फूडच्या फॉर्म मध्ये प्रायमरी कंझ्युमर कडे गेली. प्रायमरी कंझ्युमर नंतर प्रायमरी कंझ्युमर वरती जगतात, नंतर सेकंडरी कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर वर जगणारे आहेत सेकंडरी कंझ्युमर्स. म्हणजे प्रायमरी कंझ्युमर कडून एनर्जी फूडच्या चेन मार्फत ती एनर्जी सेकंडरी कंझ्युमर कडे येईल. सेकंडरी कंझ्युमरला खाऊन जगतात टर्शरी कंझ्युमर्स. म्हणजे सेकंडरी कंझ्युमर कडून ही एनर्जी टर्शरी कंझ्युमर कडे गेली, असेल तर क्वार्टरनरी टाइप त्याच्याकडे गेली. अशा प्रकारे प्रायमरी कंझ्युमर कडून सेकंडरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर कडून टर्शरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर कडून क्वार्टरनरी तो टाइप असेल त्या फूड चेन मध्ये. तर पहा, प्रोड्युसर कडून प्रायमरी कंझ्युमर कडे आली, म्हणजे इन्सेक्ट असतील, बर्ड्स असतील, मॅमल्स असतील, मोलस्काज असतील, त्यांना खाऊन जगणारे सेकंडरी कंझ्युमर किंवा प्रायमरी कार्निव्होर्स जसे फ्रॉग्स आहेत, फॉक्स आहेत, ह्युमन आहे. सेकंडरी कंझ्युमर कडून एनर्जी गेली टर्शरी कंझ्युमर कडे, सेकंडरी कार्निव्होर कडे, जसं टायगर, लायन असतील. अशा प्रकारे या फूड चेन मार्फत एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन प्रोड्युसर कडून प्रायमरी कंझ्युमर, त्याच्याकडून सेकंडरी कंझ्युमर, त्याच्याकडून टर्शरी कंझ्युमर, अशा प्रकारे झालेलं आहे. अशा प्रकारे झालेलं आहे. पहा, इथं सोलार एनर्जी ट्रॅप करून प्रोड्युसरनी फूड बनवलं. ते फूड प्रायमरी कंझ्युमरनी घेतलं, त्याला खाऊन सेकंडरी कंझ्युमर जगतात, त्याला खाऊन टर्शरी कंझ्युमर जगतात, त्याला खाऊन क्वार्टरनरी कंझ्युमर जगतात. आणि या सर्वांचा डेथ झाल्यानंतर त्याच्यावर ऍक्ट होता डिकंपोजर्स. एक दुसऱ्याला खाऊन दुसरा तिसऱ्याला खातो, तिसरा चौथ्याला खातो. या फूड चेन मध्ये शेवटी एनर्जीचंच ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. आता या फूड चेन दोन टाईपच्या आहेत, ग्रेजिंग फूड चेन आणि डिट्रायटस फूड चेन्स. जर ग्रेजिंग फूड चेनचा विचार केला तर प्रोड्युसर तर पहिल्या लेवलला येणारच. ग्रास, प्लांट्स हे प्रोड्युसर्स आहेत. ग्रास खाऊन शीप्स, गोट्स जगतात, म्हणजे ते प्रायमरी कंझ्युमर झाले. आणि आपण
मटण त्यांचं खातो म्हणजे आपण त्याच्या पुढचा कंज्युमर झालो. म्हणजे या फूड चेन मध्ये जर विचार केला तर ग्रास प्रोड्युसर आहे, गोट प्रायमरी कंज्युमर आहे आणि ह्युमन सारखा आपण सेकंडरी कंज्युमर होतो, कारण आपण त्यांचं मटण खातो. त्याचप्रमाणे डिट्रायटस म्हणजे डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती जगणारे त्यांची फूड चेन जी आहे त्यामुळे प्रायमरी कंज्युमर फीड्स ऑन डेड ऑर्गॅनिक मॅटर. डेड ऑर्गॅनिक इथं प्रोड्युसर आहेत, पण इथं प्रोड्युसर नाही आहेत, मेलेले ॲनिमल्स, प्लांट्स, त्यांचे पार्ट्स त्याच्यावरती जगतात प्रायमरी कंज्युमर्स. आणि ज्यावेळी एखाद्या ऑर्गॅनिझमचा डेथ होतो त्याच्या ऑर्गॅनिक मॅटर वरती आक्रमण करतात. हे डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती आक्रमण करणारे काही बॅक्टेरिया, काही फंजाय, ॲक्टिनोमायसिटीजचे मेंबर्स, त्यालाच आपण डिकंपोजर्स म्हणतो. त्या ऑर्गॅनिक मॅटर वरती एन्झाईम सिक्रेट करून त्याच्या सहाय्यानं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं डिकंपोजिशन करून पुन्हा CO2 वेगळा होणार, वॉटर वेगळं होणार, मिनरल्स वेगळे होणार. अशा प्रकारे ही डिट्रायटस फूड चेन आहे. पहा, इथं लीव्ज वरती जगतात कॅटरपिलर आणि कॅटरपिलरला खाऊन जगतात पक्षी. ही ग्रेजिंग फूड चेन झाली. डेड लीव्ज वरती आक्रमण करून वुडलाऊस त्याच्यावर जगतात, त्याला खाऊन पक्षी जगतात. डिट्रायटस फूड चेन झाली. डिट्रायटस इज मेड अप ऑफ डिकंपोजर, सॅप्रोट्रॉप्स म्हणतो आपण. काही फंजाय, बॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिटीजचे मेंबर येतात. They secrete digestive enzymes that break down detritus into simple inorganic material which are absorbed by them. Thus, they get energy and nutrients. हे detritus मटेरियल पासून एनर्जी पण मिळते त्यांना, न्यूट्रिएंट्स पण मिळतात. हे डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती आक्रमण करणारे हे काही बॅक्टेरिया आहेत, काही फंजाय आहेत, ॲक्टिनोमायसिटीज सुद्धा आहेत. आता इथं तुम्हाला अनेक फूड चेन्स दिसतात. एक दुसऱ्याला खातंय, दुसरा तिसऱ्याला खातंय, तिसरा चौथ्याला खातंय. ह्या खाणाऱ्यांची सगळ्यांचं एक चेन्स आहे तशा, आणि अनेक फूड चेन्स मिळून इथं एक वेब बनलंय, त्याला फूड वेब आपण म्हणतो. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होतं. अर्थातच एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन युनिडायरेक्शनल आहे. दॅट मीन्स एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम प्रोड्युसर टू प्रायमरी कंज्युमर, प्रायमरी कंज्युमर टू सेकंडरी कंज्युमर, सेकंडरी कंज्युमर टू टर्शरी कंज्युमर, फायनली डिकंपोजर, एक्सेट्रा. In aquatic ecosystem, GFC is major conduct for energy flow. ग्रेजिंग फूड चेन जी आहे तिचा मेजर रोल आहे. In terrestrial ecosystem, much amount of energy flow through DFC, detritus, dead organic matter पासून मिळतं. Then GFC. DFC, dead detritus food chain may become connected with GFC at some level. काही दोन्ही शेवटी कनेक्टेड आहेतच. Some organisms of DFC are prey to the GFC. Animals like cockroaches, crows. Humans are omnivorous, such as an interconnection of food chains. त्याला आपण फूड वेब म्हणतो.
असा एनर्जीचा फ्लो जर विचारात घेतला तर तो युनिडायरेक्शनल आहे. प्रोड्युसर्स म्हणजे ग्रीन प्लांट्स सोलार एनर्जी ट्रॅप करणार, केमिकल एनर्जी म्हणजे फूड बनवणार, त्याच्यावर पासून एनर्जी जाणार कुठं? प्रायमरी कंझ्युमर कडं, प्रायमरी कंझ्युमर कडून सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर, आणि डेथ नंतर त्यावर ऍक्ट होणार डिकंपोजर्स, डेट्रायटस फूड चेन. पहिली ट्रॉपिक लेवल जी आहे त्यामध्ये फायटोप्लॅंक्टॉन, ग्रास, ट्रीज हे सगळे प्रोड्युसर्स आहेत. त्यांच्यावरती जगतात हर्बिव्होर्स, प्रायमरी कंझ्युमर्स जसे झू प्लॅंक्टॉन, ग्रास हॉपर, काऊ एक्सेट्रा. यांच्यावरती जगतात सेकंडरी कंझ्युमर्स, त्याला प्रायमरी कार्निव्होर आपण म्हणतोय, पूर्ण मांसाहारी आहेत. बर्ड्स, फिश, उल्फ, काही एक्झाम्पल्स असे. त्यावरती जगतात टर्शरी कंझ्युमर्स, टॉप कार्निव्होर म्हणू आपण त्यांना, मॅन, टायगर, लॉयन एक्सेट्रा. अशा प्रकारे फूड चेन मधून एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन या इकोसिस्टीम मधून होत असतं. आता एनर्जीचा फ्लो कसा आहे या डायग्राम वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पहा, सन इज बेसिक अँड अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. बरीच सूर्यापासून येणारी एनर्जी बरीचशी नेचरला रिफ्लेक्ट केली जाते, काही ऍब्सॉर्ब केली जाते, आणि 2 to 10% एनर्जी ही ग्रीन प्लांट फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी तो स्पेक्ट्रम वापरू शकतात आणि फूड बनवणार. पहिली ट्रॉपिक लेवल प्रोड्युसरची. या प्रोड्युसरना खाऊन प्रायमरी कंझ्युमर जगतात. त्याच वेळी यातली एनर्जी हीटच्या फॉर्म मध्ये सुद्धा लॉस्ट होते. प्रत्येक लेवलच्या वेळी, प्रत्येक ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळी हीटच्या फॉर्म मध्ये एनर्जी लॉस्ट होते. प्रायमरी कंझ्युमर्स जे आहेत त्यांच्याकडून एनर्जी जाते सेकंडरी कंझ्युमर कडे. सेकंडरी कंझ्युमर कडे गेली, हीटच्या फॉर्म मध्ये लॉस झाली, पुढे ट्रान्सफर केली. पुन्हा हीटच्या फॉर्म मध्ये लॉस झाली, पुढे ट्रान्सफर केली. अशा प्रकारे प्रायमरी किंवा फर्स्ट ट्रॉपिक लेवल प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर किंवा टॉप कंझ्युमर या ठिकाणी एनर्जी पुढे ट्रान्सफर, ट्रान्सफर, लॉस, हीटच्या फॉर्म मध्ये पुन्हा ट्रान्सफर, पुन्हा लॉस होते, हीटच्या फॉर्म मध्ये पुढे ट्रान्सफर होते. आणि त्याच बरोबर डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती जे ऑर्गॅनिझम वाढतात त्यांच्या मदतीनं या डेट्रायटस डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती ते ऍक्शन घडवतात आणि त्यावेळी सुद्धा एनर्जी हीटच्या फॉर्म मध्ये बाहेर पडते. हीटच्या फॉर्म मध्ये बाहेर पडत असते आणि मिनरल्स तयार होत असतात. अमाउंट ऑफ एनर्जी डिक्रीजेस ॲट सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल. जेवढी एनर्जी प्रायमरी लेवलला आहे, प्रोड्युसर लेवलला आहे, त्याच्यापेक्षा कमी प्रायमरी कंझ्युमर लेवलला, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी कंझ्युमर लेवलला, त्याच्यापेक्षा कमी टर्शरी कंझ्युमर लेवलला. प्रत्येक ट्रॉपिक लेवलला एनर्जी कमी 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 होत जात असते. When organism dies, it becomes dead biome, detritus. It is a energy source for decomposer. ज्यावेळी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा मृत्यू होतो त्यावेळी ते डेड ऑर्गॅनिक मॅटर बनतं, त्यावर डिकंपोजर ऍक्ट होतात आणि तो
तो डिकंपोजर साठी एनर्जीचा सोर्स म्हणून वापरला जातो. Organisms at each trophic level depends upon those at the lower trophic level for energy. प्रत्येक जण जसे प्रोड्युसर वरती प्रायमरी कंझ्युमर एनर्जी साठी अवलंबून आहेत, प्रायमरी कंझ्युमर वरती सेकंडरी कंझ्युमर अवलंबून आहेत, सेकंडरी कंझ्युमर वरती टर्शरी कंझ्युमर अवलंबून आहेत. प्रत्येक जण आपल्या लोअर ट्रॉपिक लेवल वरती एनर्जी साठी अवलंबून असतो. त्याचबरोबर amount of living material in tropic level at given time is called standing crop. It is measured as a biomass. जे लिव्हिंग मटेरियल प्रत्येक ट्रॉपिक लेवलला आहे, बायोमास म्हणतो आपण, मास ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायोमास ऑफ स्पीसीज इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ फ्रेश किंवा ड्राय वेट. या फॉर्म मध्ये आपण मोजतो ते. ड्राय वेट मोर ॲक्युरेट बिकॉज इट एक्झॅक्ट मास ऑफ बॉडी विच रिमेन्स कॉन्स्टंट. फ्रेश वेट काही कॉन्स्टंट नाही, पण ड्राय वेट कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ते ॲक्युरेट असतं. नंबर ऑफ ट्रॉपिक लेवल्स इन GFC. ग्रास फूड चेन जे आहे इज रिस्ट्रिक्टेड ॲज फॉलोज. 10%. दॅट इज ओनली 10%. जेवढी एनर्जी समजा पहिल्या ट्रॉपिक लेवलला 100% असेल, त्यातली फक्त ट्रॉपिक लेवलला पुढच्या 10% जाणार, त्याच्या पुढच्या 1% जाणार, पुन्हा 0.1% जाणार. प्रत्येक ट्रॉपिक लेवलला एनर्जी कमी 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 होत जाते.